शेतकरी मित्रा हो, वार आहे बुधवार, तारीख आहे 24 जून. तर 24 जूनला महाराष्ट्रामध्ये वातावरण कसं असणार आहे? तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तरच तुम्हाला समजेल तुमच्या भागामध्ये काय पावसाची परिस्थिती असणार आहे. आपण जर बुधवारी 24 जूनला जर संध्याकाळी 6 वाजता जर बघितलं, तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजे तो पण जास्त प्रमाणात. आपण जर सर्वात आधी बीड परिसर जर बघितला, बीड, माजलगाव, जामखेड, केज, बार्शी, धाराशिव, लातूर, परळी, तर या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर आपण जर परतूर, जालना, जिंतूर, परभणी, हिंगोली, नांदेड हा परिसर जर बघितला, तर या परिसरात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जर परिसर बघितला, तर या परिसरात देखील काही प्रमाणात पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर आपण जर पैठण, भुगूर, पाथर्डी, कडा, जामखेड, पाटोदा, त्याचबरोबर भूम, शिरूर, कासार या परिसरात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस हा बुधवारी 24 जूनला पडणार आहे. त्याचबरोबर जालना, परतूरमध्ये देखील पाऊस आहे. सिल्लोडमध्ये आपण जर बघितलं तर काही प्रमाणात या भागात देखील हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर संध्याकाळी 6 वाजता जर बघितलं, तर आपण चिखली, मेहकर या भागात देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस पडू शकतो. अकोल्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. त्याचबरोबर अकोट, अचलपूर या अमरावतीमध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. अरवी, वर्ध्यामध्ये अति जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. हिंगणघाट, वर्धा, यवतमाळ या परिसरामध्ये. त्याचबरोबर उंबरेडमध्ये देखील चिमूर, उंबरेड या परिसरात देखील अति जोरदार स्वरूपाचा मुसळधार पाऊस असा पडणार आहे. नागपूर, भंडारा, रामटेक, साकोली या भागात देखील, चंद्रपूर या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बुधवारी 24 जूनला असणार आहे. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आता आपण जर चिखली, सिल्लोड हा परिसर बघितला तर इथे ढगाळ वातावरण किंवा थोड्याफार प्रमाणात पाऊस पडू शकतो. पाचोरा, चाळीसगाव, धुळे, अंमळनेर या परिसरात जर बघितलं तर संध्याकाळी 6 वाजता काही प्रमाणात पाऊस आपल्याला दिसत आहे. आपण जर दिवसभर जर बघितलं तर दिवसभर देखील जास्त प्रमाणात त्या भागात पाऊस नाही आहे. पण हलका थोड्याफार प्रमाणात पाऊस त्या भागात पडू शकतो. शिरपूरला देखील तशीच परिस्थिती आहे. मालेगावला जर बघितलं, मालेगाव, मनमाड, वैजापूर, श्रीरामपूर या परिसरात देखील पाऊस असणार आहे. त्याचबरोबर आपण जर अहिल्यानगर परिसर बघितला, तर या भागात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. शिरूरमध्ये पारनेर या भागात देखील ढगाळ वातावरण निर्माण होऊन थोड्याफार प्रमाणात पाऊस पडू शकतो. श्रीगोंदा, दौंड, केडगाव, बारामती, फलटण, जेजुरी, सासवड, पुणे या परिसरात संध्याकाळी 6 वाजता ढगाळ वातावरण असणार आहे. आपण जर दिवसभर जर बघितलं, तर दिवसभर देखील काही आपल्याला जास्त प्रमाणात पाऊस या भागात जाणवत नाही आहे. जर आपण जर तेच जर पहाटे बघितलं, पहाटे 4 वाजता बुधवारी, तर पुणे, त्याचबरोबर महाड, lausa, भोर या परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. काही भागांमध्ये दापोली, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी पहाटेच, राजपूर, त्याचबरोबर कणकवली, सावंतवाडी या परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा असणार आहे. मुरुड, जंजिरा येथे देखील. आता ज्या ज्या भागामध्ये पाऊस पडणार आहे, त्या भागामध्ये वातावरणामध्ये बदल होऊन वादळी वाऱ्याची देखील दाट शक्यता आहे. म्हणजे ज्या भागात पाऊस असणार आहे, तिथं वादळी वारे देखील असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्या. त्याचबरोबर विजाचा वेग देखील या भागामध्ये असणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, जोपर्यंत पूरक अशी वल जमिनीमध्ये निर्माण होत नाही, तोपर्यंत कुणीही पेरणी करू नये, ही एक नम्र विनंती आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहतात, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.